नमस्कार, मी ईशा जगताप. हॅलो 24 तास या विशेष कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे. या कार्यक्रमात आपण विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींसोबत मनमोकळ्या गप्पा मारतो आणि त्यांच्याकडून प्रेरणादायी असा मोलाचा सल्ला सुद्धा मिळवतो. तुम्ही जर प्रवासप्रेमी असाल, पर्यटन प्रेमी असाल तर आजचा हा कार्यक्रम तुमच्यासाठी खरोखर खास ठरणार आहे. कारण आज आपण अ हेवन हॉलिडे विषयी जाणून घेणार आहोत, जे खरं तर विश्वासाचं प्रवास वर्तुळ आहे असं म्हटलं जातं आणि ज्याद्वारे पर्यटकांना अगदी स्वप्नातून सत्याकडे प्रवास घडवला जातो. याच अ हेवन हॉलिडेचे संस्थापक राजेंद्र बुगडे आणि त्यांच्या कन्या प्रणिता बुगडे आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. नमस्कार, तुमचं खूप खूप स्वागत आहे कार्यक्रमात. खरं तर तुमच्याशी गप्पा मी मारणारच आहे, पण तत्पूर्वी तुमची सविस्तर ओळख करून देते आपल्या सर्व प्रेक्षकांना. तर खरं तर अत्यंत प्रतिकूल अशा परिस्थितीवर मात करत संघर्ष, जिद्द आणि अथक परिश्रमांच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारं नाव म्हणजेच राजेंद्र उर्फ राज बुगडे. खरं तर ते यशाचं जिवंत उदाहरण आहेत असं पर्यटक सांगतात. सामान्य कुटुंबातून आलेल्या या स्वप्नवेड्या व्यक्तीनं रस्त्यावर वस्तू विकण्यापासून ते यशस्वी उद्योजकापर्यंतचा प्रवास अत्यंत धैर्यानं पूर्ण केला. अडथळे, आर्थिक संकट आणि कर्जाचं ओझं यांना संधी मानून त्यांनी कधीच हार नाही मानली. त्यांच्या संघर्षातून आणि दूरदृष्टीतूनच अ हेवन हॉलिडे या विश्वासार्ह पर्यटन संस्थेचा भक्कम असा पाया उभा राहिला आणि तो आजही अनेकांसाठी प्रेरणास्रोत ठरतोय. स्वप्न मोठं असावं आणि ते पूर्ण करण्यासाठीची तयारी त्याहून मोठी असावी या विचारानंच आज त्यांचा प्रवास नव्या उंचीकडे सुरू आहे. आणि त्यांच्या कन्या प्रणिता बुगडे या पर्यटन क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्वानं वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या युवा उद्योजका आहेत. संघर्षातून उभ्या राहिलेल्या त्यांच्या अ हेवन हॉलिडे या यशस्वी प्रवासाला त्यांनी अगदी लहानपणापासून जवळून अनुभवलंय, पाहिलंय, आत्मसात केलंय. त्यांचे वडील राजेंद्र बुगडे यांच्या कार्यसंस्कृतीनंच त्यांनी प्रेरणा घेतली अतिशय. आणि तसंच ग्राहक सेवा, नियोजन आणि व्यवस्थापनाची जबाबदारी त्या अगदी मनापासून स्वीकारतात आणि पार पडतात. जागतिक अनुभव, व्यावसायिक समज आणि जिव्हाळ्याची सेवा या बळावरच त्यांनी ग्राहकांच्या मनात विश्वासाचं स्वतंत्र असं स्थान निर्माण केलंय. आज प्रणिता बुगडे या केवळ एक नाव नाही सांगत त्यांचं, किंवा ही अशी एक वेगळी ओळख नाही आहे, तर लोक म्हणतात विश्वास, कार्यक्षमता आणि आधुनिक पर्यटन व्यवस्थापनाची ही दमदार अशी ओळख आहे असं त्यांच्याकडून पर्यटन अनुभवलेले पर्यटकच सांगतात. चला तर मग आता आपण त्यांच्याशी वेळ न दवडता गप्पा मारूया. तर सुरुवातीला सर तुमच्याकडूनच जाणून घ्यायचं आहे की खरं तर असं म्हणतात लोक की अ हेवन हॉलिडे म्हणजे खरोखर स्वप्नातून सत्यात केलेला हा प्रवास असतो. इतका सुंदर अनुभव तुम्ही सर्व पर्यटकांना देता. आपण लोकांना असं पर्यटन घडवावं ही कल्पना आली कुठून? म्हणजे लहानपणापासून होती का प्रवासाची आवड? नाही, असं अजिबात नाही आहे. पहिल्यांदा माझी ओळख करून देतो की मी राजेंद्र बुगडे. हेवन हॉलिडे कोल्हापूर आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्यातली टॉप आमची कंपनी आहे आणि आम्ही बऱ्याच पर्यटकांना जगघड दाखवण्याचं काम करतो आम्ही सगळ्यात. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की लहानपणापासून मला फक्त उद्योजक व्हायचं होतं. बिझनेस कोणता करायचा हा माहीत नव्हता, बट उद्योजक व्हायचं हे माझं नक्की स्वप्न होतं. तिसरीमध्ये असल्यापासूनच. तिसरीमध्ये असल्यापासून उद्योजक व्हायचं होतं. आणि त्यावेळेला खूप परिस्थिती आमची गरिबीची होती. म्हणजे आमची आई, आजी धुणं भांडी करायची दुसऱ्यांच्या घरात. आणि त्यावेळेला मला जिद्द होती की बाबा आपल्याला मोठा माणूस व्हायचा आहे, मोठा उद्योजक व्हायचा आहे. आणि तीच प्रेरणा माझ्यासंगत होती प्रॉपरली. यातून खूप अशा गोष्टी आमच्या घडल्या त्यामध्ये आणि त्यामधनं माझा प्रवास सुरू झाला उद्योगाच्या दृष्टिकोनातून. अगदी म्हणजे तुम्ही आज खरोखर मोठा माणूस झालेला आहात, मनाने सुद्धा मोठे झालेले आहात. कारण तुम्ही पर्यटकांना त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी देता आणि अगदी सेफ, सुरक्षित प्रवास कसा असावा याचा सुद्धा तुम्ही त्यांना अनुभव घडवता. त्याच्यामुळे तुम्ही अगदी मोठा माणूस आज झालेले आहात. बरं, आज ज्या काही टप्प्यावर आहे अ हेवन हॉलिडे, आज कसं वाटतं? म्हणजे इतकं मागे वळून पाहताना की आता आपण इथे पोहोचलोय, म्हणजे ते समाधान मिळतं का आता? हो, 100% मिळतं. बट त्याची सुरुवात खूपच कठीण परिस्थितीमध्ये झाली. कारण कॉलेज जीवनामध्ये असतानाच आम्ही एक 4 मित्र होतो. बसवराज कोरे, नंदकुमार देसाई, बरकत रोहिली आणि मी. असं आम्ही चौघांनी स्वप्न बघितलं होतं की एक मोठं उद्योजक बनायचं आपल्याला आणि बनवून दाखवायचं आहे. आणि त्या दृष्टीने आमचा प्रवास सुरू होता. हा प्रवास करता करता आम्ही लोकांना पर्यटनाची व्यवस्था सुरू करून दिली. आणि ॲक्च्युली या पर्यटन व्यवसायामध्ये उतरण्याचं काम म्हणजे आपण ऐकतो नवदुर्गा, खरं मला 11 दुर्गा भेटलेल्या की ज्यांनी मला टुरिझम दाखवलं. म्हणजे पर्यटन दाखवलं. कारण मी पन्हाळ्यामध्ये माझा केबलचा व्यवसाय खूप मोठा होता आणि त्यामध्ये पन्हाळ्यातले 11 लेडीज होत्या सगळ्या.
आणि त्यांना दर्शनला जायचं होतं साऊथ इंडियामध्ये. अच्छा. आणि त्यांनी माझ्याकडे तो प्रपोजल घेऊन आलते आणि मी म्हटलं मी कधीच बाहेर पडलेलोच नाहीये आणि मी हे करू शकत नाही. बट त्यांनी म्हटले आम्हाला तुलाच घेऊन जायचं आहे. अच्छा. आणि त्यावेळेला एक ते प्रसंग असा घडला आणि मी त्यांना म्हणलं ठीक आहे म्हणलं जाऊया आपण. त्यावेळेला मॅप्स वगैरे काही नव्हते. मी पुस्तकातलं सगळं ज्ञान तयार करून त्यांना एक 11 दिवसांची सफर घडली. तो माझा पाया होता हेवन हॉलिडेचा. इतका सुंदर सुरुवातीचा प्रवास होता आपला खरं तर. आणि कसे होते म्हणजे ते 11 दिवस? खूप म्हणजे स्वतः ड्रायव्हिंग, स्वतःची गाडी, रस्त्यावर थांबणे, जेवण बनवणे, हॉटेल न थांबता पेट्रोल पंपावर स्टे करणे, असा काही तो एक मोठा प्रसंग होता. बट त्यांना दाखवण्याची जी माझी पद्धत होती किंवा त्यांच्याकडे जी सेवा करण्याची एक हे होतं माझ्याकडे, तर त्यामध्ये त्यांना इतकं आनंद झाला की ते आल्यानंतर माझं स्वतःचं मार्केटिंग तेच करू लागले. हो का? किंवा राजू संगड जावा, तो व्यवस्थित दाखवतो, त्या संग जावा. तो माझी म्हणजे सुरुवात होती आपल्या कंपनीची. आणि त्याच वेळेला मी राज हॉलिडे मेकर्स नावानं छोटीशी संस्था चालू केली होती 2004 साली. आज 21 वर्ष पूर्ण होतात आमच्या संस्थेला. 21 वर्ष पूर्ण झाली. बरं, तुमचा असा काहीच मानस नव्हता की मला पर्यटन क्षेत्रात जायचंय, तुम्हाला एक उद्योजक व्हायचं होतं. आज तुम्ही यशस्वी पर्यटन उद्योजक झालेले आहात खरं तर. बरं, आता जेव्हा तुम्ही पर्यटन क्षेत्रात पाहता तेव्हा स्पर्धा प्रचंड वाढलेली आहे. इतरही टूर्स अँड ट्रॅव्हलच्या कंपनीज आहेत की, पण मग मला सांगा की लोकांनी अ हेवन हॉलिडेज का निवडावं बरं? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की माणूस पर्यटनाला का जातो, तर त्याचं काहीतरी किंवा तिथे गेलं मला त्रास कोणता होता कामा नये. नाहीतर मग अदरवाईज आपण स्वतः जाऊ शकतोच की, मग त्याला प्रवासी संस्थेची काय गरजच नाही त्याला. तो का जातो ते त्याला तिथली सेवा किंवा त्यातला एक कॉन्फिडन्स जो फिरण्याचा असतो तो, आणि त्याचं बजेट म्हणजे त्याचा किस्सा, या सगळ्याचं जे जॉईन करत असतो आपण, एकत्र करत असतो, त्या ते परवडणाऱ्या किमतीमध्ये त्यांना चांगल्या सुविधा देणे हे आमचं वैशिष्ट्य आहे. की आमचे जे जर रेट्स बघितले मार्केटपेक्षा तर खूप कमी आहेत आमचे. ऑलमोस्ट 20% 15% आमचे रेट्स कमी आहेत. हो का? खरं तरी देखील आमची सेवा देण्याची पद्धत आहे ती टॉप क्वालिटीचीच आहे, म्हणजे ब्रँड लेवलचीच आहे. कारण आमचा ब्रँडच बनला आता सध्या. आणि त्याच्यामुळे लोकांचं काय होतं की तो इथे याच प्राईसमध्ये आपल्याला ही चांगली सेवा मिळते, मग आमच्याकडे क्लाउड आपोआपच वाढत निघाला तो. आणि याच्यामध्ये काय होतं सगळ्यात की प्रत्येक आम्हाला गेल्यानंतर ट्रिपमध्ये आम्ही सगळेच खर्च आम्ही समाविष्ट ठेवतो आमच्या ह्याच्यामध्ये. आणि याच्यानंतर लोक आमच्याकडे जास्त अट्रॅक्ट का होतात की आमचा फॅमिली टच आहे, कौटुंबिक टच आहे. कारण आम्ही सगळेजण त्यांना वैयक्तिक आपली घरातली व्यक्ती आहे, वडीलधारी व्यक्ती आपली, मग त्याची कशी काळजी घ्यायची, काय घ्यायची, आम्ही सगळं प्रॉपरली बघत असतो. हो का? म्हणजे अगदी कमी किमतीत सुंदर असा प्रवास त्यांना अनुभवता येईल. त्यांचं ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावरचे जे स्माईल आहेत ना, ते आमच्यासाठी ब्लेसिंग असतात. कारण आम्ही त्याला ब्लेसिंग म्हणून बघतो, कारण त्यांचं स्वप्न आम्ही पूर्ण करत असतो त्यात. सर्व वयोगटातले पर्यटक येतात सगळे 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 हो सगळे. अच्छा. बरं, खरं तर तुम्ही ब्रँडिंग विषयी बोललात की आपण ब्रँडिंगच असं करता की लोक आपसुकच आपल्याकडे येतात. या ब्रँडिंगचं आणि एकूणच व्यवस्थापनाचं काम बघतात ते आपल्या कन्या प्रणिता. बरं प्रणिता, हा मुद्दा तुमच्या अगदी व्यवस्थित लक्षात येईल की आजकाल आपल्या तरुणांना असं सतत चेंज हवं असतं, सतत अपग्रेडेशन हवं असतं. तुम्ही सांगा की काय की फॅक्टर्स आहेत या हेवन हॉलिडेचे की जे इतर टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनींपासून वेगळं करतात, तुम्हाला आकर्षक बनवतात, अगदी किमतीचा मुद्दा सोडून? बऱ्याच गोष्टी आहेत. जेव्हा एखादा माणूस म्हणतो की मला फिरायला जायचं आहे, ट्रिप याने फिरायला जायचं आहे, विश्रांतीसाठी जायचं आहे, प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो फिरण्याबद्दल. कोणाचा असा असतो की बाबा बघायला जायचं आहे आपल्याला, कोणाचा असतो की बाबा आता यंगस्टर जे फिरतात त्यांना एक्सप्लोर करायचं असतं जास्त, आणि काही लोक असतात ज्यांना विश्रांतीसाठी बाहेर जायचं असतं. तर सगळ्यांमध्ये एक कॉमन थिंग आहे, ती म्हणजे कम्फर्ट त्यांचा, जो आपण सांभाळतो. म्हणजे कस्टमर आमच्यासोबत ट्रिपला येताना तो आमच्यासाठी एक कस्टमर नसतो. ज्या क्षणी आमच्याकडे कोणीतरी बुकिंग करतं ट्रिपसाठी, त्या क्षणी तो आमचा अ हेवन हॉलिडेचा एक फॅमिली मेंबर होऊन जातो. त्यामुळं आम्ही त्यांना जपतो तसं. त्यांचे ज्या काही आम्ही सोयी सुविधा आम्ही त्यांना देतो त्या आम्ही तितक्याच व्यवस्थित देतो की त्यांना घरी असल्यासारखं वाटेल ट्रिपला गेल्यानंतर. मग त्यांची काळजी असू दे, त्यांच्या राहण्याच्या सोयी, जेवणाच्या सोयी, ह्या सगळ्याकडे आम्ही आवर्जून लक्ष देतो. कारण की बघण्याचा दृष्टिकोन एवढाच नाही आहे की आपण साईट सीन पाहिलं. बघण्याचा दृष्टिकोन हाही आहे की ते तेवढा बाबा छानपणे आपण तिथे राहतोय का, त्रास नाही आहे ना कसला, ह्या गोष्टींकडे आम्ही लक्ष देतो. इव्हन त्यांचे मेडिसिन्स असतील, औषध घेतलं का नाही, हे देखील आम्ही जाणीवपूर्वक लक्ष देतो की त्याच्यामुळे तुझा प्रवास एकदम चांगला होतो.
बरं, म्हणजे त्यांच्या आजूबाजूचं वातावरण बदलतं, पण भावना अगदी घरच्यांसोबत असल्यासारखीच असते त्यांच्या मनात. प्रणिता, केवळ वडिलांचा हा व्यवसाय आहे आणि तो व्यवसाय पुढे आपल्याला चालवायचा आहे म्हणून तुम्ही जॉईन केलं वडिलांना, की अजिबात नाही. आमच्या घरी असं कधी नव्हतंच की आपला फॅमिली बिझनेस आहे म्हणून तुम्ही जॉईन करा. आम्ही घरात 5 मुलं आहोत. आम्हा सगळ्यांना स्वतंत्रता आहे की तुम्हाला काय करायचं तुम्ही चूज करा. वा. पण एक असतं ना की आपण जे बघतो त्यामध्ये आपला इंटरेस्ट वाढतो. बरोबर आहे. मग एकंदरीत लहानपणापासून ह्या व्यवसायाबद्दल इतकं ऐकलं होतं की असं एक एक्साइटमेंट होती की बाबा काय असेल, आणि त्यामुळेच मग एक डिसिजन होता की करायचं आहे खूप काही मोठं. एक लहानपणी होतं की बाबा जे नॉर्मल लोक करतात ते नाही करायचं, थोडं काहीतरी युनिक करायचं आहे. आणि टुरिझम असा बिझनेस आहे की जो रेग्युलरली सगळ्यांना माहीत पण नाही आहे. सो त्यामुळे त्यामध्ये एंट्री करायचा खूप इंटरेस्ट होता. आणि अराउंड 10च्या एक्झाम नंतर सेकंड डेच मी बिझनेस जॉईन केला होता. म्हणजे इतकी ओढ होती तुम्हाला की कधी मी जॉईन करते हा बिझनेस. बरं, लहानपणापासून तुम्हाला फिरण्याची आवड होती का? खूप जास्त. अच्छा. मला आठवतंय आम्ही ताजमहलला गेलो होतो तेव्हा मी हार्डली 3-4 वर्षाची असेल. तेव्हापासून बाबा मला फिरवतात त्यांच्यासोबत. त्यामुळं फिरायची तर हौस खूप लहानपणीपासूनच आहे. अच्छा, मला मगाशी सरांनी बोलताना सांगितलं की जे वृद्ध पर्यटक आपल्याबरोबर येतात त्यांच्या चेहऱ्यावर जे खूप छान स्मितहास्य खुलतं किंवा समाधान येतं ते पाहून आपल्याला समाधानी वाटतं. तुझा असा या क्षेत्रातला एखादा अनुभव सांगशील का की ती ट्रिप मी कधी विसरूच नाही शकत किंवा ते शब्द त्या व्यक्तीचे मी विसरू नाही शकत की त्यांना इतका समाधानी तो प्रवास वाटला, असा आहे अनुभव? हो, खूप आहेत असे अनुभव. त्यामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे एका ट्रिपला मी गेले होते त्यामध्ये 83 इयर्सचे आजोबा होते ज्यांना मी बापरे. हाँगकाँगला घेऊन गेले ते होते. हाँगकाँगला आलेले? हाँगकाँगला आले होते माझ्यासोबत. त्यांचं स्वप्न होतं की त्यांना हाँगकाँग बघायचं हा. आणि मी त्यांना घेऊन गेले होते. आणि इथूनपर्यंत म्हणजे पुण्यापासून आम्ही आमचा प्रवास चालू केला तेव्हापासून मी त्यांच्यासोबत होते रिटर्न येईपर्यंत. आणि त्यांचं असं झालं की मी त्यांना गोळ्या घेण्याची आठवण करून देण्यापासून गोड जास्त खाऊ नका, तुम्हाला शुगर आहे, इथंपर्यंत मी त्यांना सगळं सांगायचं. आणि त्यामुळे ते माझ्याशी इतकं अटॅच झाले की ते मला अगदी नातीसारखं मानतात. कधीही ऑफिसला येऊ देत, माझी नात कुठे आहे हेच विचारतात, नावानेही मला हाक मारत नाहीत, माझी नात कुठे असंच विचारतात. अच्छा, म्हणजे खरोखर तुमचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण होतात सर्व पर्यटकांशी. कारण एकदा ट्रिप झाल्यानंतर आपण पुढे जर आवडली ट्रिप तर आपण त्यांच्याकडे पुन्हा जातो. पण आता तुम्ही जे सांगितलं की ते आजोबा जेव्हा जेव्हा ऑफिसला येतात तेव्हा तुम्हाला नात म्हणून संबोधतात, तुम्हाला विचारतात, म्हणजे तुम्ही तसे नातं क्रिएट करता सर्व पर्यटकांशी. हे खूप छान आहे. खरं तर सर, तुम्ही जेव्हा 21 वर्षांपूर्वी सुरू केलं असेल अ हेवन हॉलिडे, तेव्हा त्या 11 तुम्हाला दुर्गा भेटल्या, तुम्ही सांगितलं तो प्रवास, आणि आत्ता तुम्ही जे प्रवास करता त्यात अगदी मला असं वाटतं फार फरक असेल ना, म्हणजे जमीन आसमानाचा फरक होता. आणि अर्थात आता पुढच्या येत्या काही वर्षात आपला प्रवास आणखी उत्तम व्हावा यासाठी सुद्धा तुमचे प्रयत्न असतील. 100%. येत्या 5 वर्षांसाठी काय दूरदृष्टिकोन आहे? सगळ्यात महत्वाचं की सुरुवात केली ती रस्त्यावरून, आज आकाशात आहे कंटिन्यू. नेक्स्टला स्पेसमध्ये जाण्याची इच्छा जास्त आहे. वा. तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला इतिहास घडवायचा आहे. आणि आज अ हेवन हॉलिडे ही संस्था नाही आहे, एक सर्वसामान्य व्यक्तींना जग घडवण्याची शाखा आहे की आम्ही त्याच नजरेतून बघतो. आणि माझं स्वप्न आहे की प्रत्येक खेडेगावातला व्यक्ती बाहेर देशात जावा आणि तो आमच्याकडे वा. जावा. वा वा, आणि खरं. येत्या 5 वर्षामध्ये आम्ही त्या दृष्टिकोनातून सगळे पावले उचलतोय. आणि आम्हाला ज्यांनी बाबा आज रानामध्ये काम करतात, मुलं माप त्यांची मोठी झाली आहेत, खरं त्यांना न्यायला कोणीच नाही आहे, त्यांच्यासाठी अ हेवन हॉलिडे आहे. पण त्यांच्यासाठी कसं, म्हणजे त्यांनी संपर्क कसा साधायचा तुमच्याशी? त्याचं रिझन काय आहे की आमच्या वेबसाईटला ते बघू शकतात, त्यांच्या मुलांना तर वेबसाईट बघता येते, आमचे फोन नंबर्स असतात त्यावर ते कॉल करू शकतात. आणि आमचं बरंचसं माउथ पब्लिसिटी खूप चांगली आहे आमची, कारण आमची जी पर्यटक वाड्यात जाऊन येतात ते नक्कीच त्यांना सांगतात की बाबा तू अच्छा. हेवनकडनंच जा, बरोबर. त्यांची सेवा चांगली आहे, आपल्या खिशाला परवडते, आणि तो क्लाउड सगळा आमच्याकडे येत असतोय. अच्छा, बरं, तुम्ही जे हे फार उत्तम वाक्य, मला खरंच मनाला भिडलं हे वाक्य, की आधी सुरुवात झाली प्रवास ही रस्त्यावरून आणि आज हा प्रवास अवकाशातून, म्हणजे आकाशातून सुरू आहे, तर आता अवकाशात जाणार आहे, म्हणजे स्पेसमधून जाणार आहे. खरं तर स्वप्न असतं प्रत्येक व्यक्तीचं की आयुष्यात एकदा तरी मला विमानात बसता यावं. आणि तुम्ही असं म्हणताय की केवळ विमानात बसण्याचं स्वप्न नाही तुम्ही सर्वसामान्यांचं पूर्ण करत, तर तुम्ही त्यांना इतर देश दाखवता, अगदी परदेशाची सफर घडवता. तुम्हाला खूप शुभेच्छा आहेत पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी खरं तर. आणि तुम्ही जे हे
स्वप्न बाळगले उराशी की ते स्पेसमध्ये जाऊन त्यांनी प्रवास करावा किंवा ते पाहावं, हा म्हणजे ही संकल्पनाच फार विचारांच्या पलीकडची आहे. का बरं स्पेसमध्ये गेलं पाहिजे सर्वसामान्य व्यक्तीने? कारण काय माहिती का, आत्ताचा जो काळ आहे तो बदलला आहे काळ पूर्ण. आपला ह्याच्या अगोदर आपल्याला पृथ्वी म्हणजे एकच असं जग वाटायचं आपला, पण आता नाही. आता आपण सगळे चंद्रावर माणूस पोहोचलाय, प्रत्येक ठिकाणी जात आहे आणि इथून पुढे टुरिझम 100% आपण चालू होते आणि स्पेसला लोक जाणार इथून पुढे. अगदी अगदी बरोबर आहे. खरं तर तुम्ही त्या आजोबांबरोबर हाँगकाँगला गेलात प्रणिता, म्हणजे मला आणि 3 वर्ष की तिसरीत असताना तुम्ही आग्रा फिरून आलात. तर तुम्ही संपूर्ण भारतभर फिरला असेल ना, मला असं वाटतं. हा, माझ्या इंटरनॅशनल ट्रिप्स पण झाल्या, डोमेस्टिक पण बऱ्यापैकी माझं कव्हर झालंय. म्हणजे तुम्ही आपलं भारत बऱ्यापैकी बघितलं असेल. आपल्या भारताचं जे पर्यटन क्षेत्र आहे, म्हणजे इतर देशांमधल्या पर्यटकांनी का यावं आपल्या भारतात, किंवा आपल्या राज्यांमधून आपण बाहेरच्या राज्यांमध्ये का जावं बघायला, काय वाटतं तुम्हाला? म्हणजे काय भविष्य आहे आपल्या पर्यटन क्षेत्राचं? बऱ्याच गोष्टी आहेत. आता आपला भारत जो आहे ना, तो पूर्ण वर्सटाईल आहे. आपल्याकडे सगळे वेदर्स आहेत. मोस्टली तुम्ही कंट्रीज बघत असला तर सगळीकडे सेम वेदर राहतं, बट आपल्याकडे 4 वेदर आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याकडे जे नेचर आहे ते तुम्हाला जगात कुठेही कंपॅरिझनला बघायला मिळणार नाही. इतका सुंदर आपला भारत आहे बघण्याच्या दृष्टिकोनाने. त्यामुळे भारत फिरण्यासाठी जे बाहेरून देशातून लोक येतात ते मोस्टली किल्ले बघायसाठी येतात, स्कल्पचर्स जे आपले जुने आहेत, कारण की आपला इतिहास खूप मोठा आहे आणि त्यामुळे ते बघण्यासाठी लोक येतच असतात. प्लस बऱ्याच गोष्टी आहेत. आपलं काश्मीर आहे, खूप छान आहे, कारण की बर्फ पडतो, परत व्हॅलीज आहेत खूप छान. त्यामुळे बघण्यासाठी आपल्याकडे भारतात खूप छान आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडचे लोक ते खूप प्रेमळ आहेत, सगळ्यांना समजावून घेतात. त्यामुळे आपल्याकडं ते एक वातावरणच आहे ज्यामध्ये आपण सगळ्यांसोबत एक प्रेम छान दाखवून एक काळजीपूर्वक सगळ्यांसंगत वागत असतो. त्यामुळे ते छान आहे. आपल्याकडे आता खूप डेव्हलपमेंट झाली आहे, म्हणजे डोमेस्टिकमध्ये आधी जी होती त्यापेक्षा आता खूप डेव्हलपमेंट आहे. आपल्याकडे हॉटेल्स खूप छान झाले आहेत, सगळीकडे छान वॉशरूमच्या व्यवस्था आहे. त्याच्यानंतरनं फिमेल्स ज्या ट्रॅव्हल करतात त्यांच्या सेफ्टीसाठी कन्सर्न्स चालू आहेत आता. त्यामुळे खूप छान आपल्याकडे डेव्हलपमेंट होते आणि ह्यामध्ये कसं आहे, आपण सगळ्यांनी अजून प्रयत्न केला, एकामेकाच्या साथीने आपण आपलं डोमेस्टिक जे आहे ट्रॅव्हल ते खूप जास्त वाढवू शकतो. अगदी म्हणजे विविधतेनं नटलेला आणि आपुलकीनं भरलेला असा आपला भारत आहे, असंच वर्णन तुम्ही केलेलं आहे. मी प्रेक्षकांना आवर्जून सांगू इच्छिते की तुम्हाला जर अ हेवन हॉलिडेकडून तुम्हाला सुद्धा एक मनसोक्त अशी मनासारखी ट्रिप करायची असेल तर स्क्रीनवर दिसणाऱ्या संपर्क क्रमांकावर तुम्ही नक्कीच संपर्क साधू शकता सरांशी किंवा मॅडमशी, आणि त्यांचे ऑफिसेस कुठे कुठे आहेत ते सुद्धा आम्ही दिलेलं आहे स्क्रीनवर. तुम्ही नक्की त्यांच्याशी संपर्क साधा. बरं, प्रत्येक क्षेत्रातल्या व्यक्तीला म्हणजे पुरेशा झोपेची आवश्यकता असते किंवा सुट्टीची आवश्यकता असते. तुम्ही सतत फिरत असता, तुम्हाला असं नाही वाटत का कधी की आता आपण पण सुट्टी घेऊन जरा घरात थांबावं, आता कुठे जाऊ नये? मोस्टली आम्हाला कसं आहे, मला वैयक्तिक फिरण्याचा खूप इंटरेस्ट आहे. मला आवडतं ट्रिपला जायला, बाहेर जायला. आणि मोस्टली आम्ही ज्या वेळेला असतो ना घरी, त्यावेळेला पण असं कधी होत नाही की आपण दिवसभर आम्ही घरी थांबलो. जरी सॅटर्डे संडेज आम्हाला शांत मिळाला तरी पण आम्ही फॅमिली म्हणून कुठेतरी बाहेर जातो. आमच्या घरात सगळ्यांना इतकी फिरण्याची सवय आहे. अच्छा, बरं, तुम्ही पहिल्यापासून सांगताय की मला प्रवास फार आवडतो, मला पर्यटन फार आवडतं, पण आयडॉल कोणाला मानता? म्हणजे कोणतरी असेल की डोळ्यासमोर की मला ह्यांच्यासारखं व्हायचंय? प्रत्येकाच्या लाईफमध्ये एक ग्रेट आयडल असते आणि माझ्या लाईफमधली ग्रेट आयडल म्हणजे माझे फादर आहेत, मिस्टर राजेंद्र घुगडे. त्यांना बघून मी मोठी झाले. माझ्यामध्ये जो काही कॉन्फिडन्स आहे, जे काही ग्रेस आहे माझ्यामध्ये, किंवा जे काही मी काम करते ते सगळं मी त्यांच्याकडून शिकली आहे. आणि त्यामुळेच मी आज जे काही आहे त्याचं रिझन फक्त माझे फादरच आहे. अच्छा, बरं, तुम्ही इतकं त्यांना मार्गदर्शन केले, त्यांच्या बोलण्यावरूनच हे लक्षात येते की ते किती सुंदररित्या व्यवस्थापन करत असतील या अ हेवन हॉलिडेचं, आणि ते सगळं तुमच्या मार्गदर्शनातून घडलेले आहेत. त्या अनेक तरुण विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पालकांना आपल्या मुलांना आता टूर्स अँड ट्रॅव्हलिझम या क्षेत्रात त्यांना पाठवायचं असेल, अनेक जणांना माहिती नसेल की हे क्षेत्र कसं आहे, जसं मॅडमनी सांगितलं की अनेक जणांना माहिती नसतं की हे क्षेत्र सुद्धा असतं, तर तुम्ही सर्व या तरुणांना, त्यांच्या पालकांना काय सांगाल? नक्कीच टुरिझम खूप छान आहे आणि एक हा मोठा समुद्र आहे हा. याच्यामध्ये किती लोक येतात आणि किती जातात त्याचा काही संबंध येत नाही. फक्त काय असते, क्वालिटी, सर्विस, सेवा, हे खूप महत्त्वाचं आहे त्यामध्ये, आणि त्यामध्ये ते लोक खूप यशस्वी होऊ शकतात. बट सगळ्यात की तरुण पिढीला एकच मेसेज माझा आहे की संघर्ष करायला शिकायला पाहिजे. म्हणजे आपण लगेच अपयशी झालो की मागे पडतो, तर तिथे न थांबता
पुढे जाण्याची गरज जास्त आहे. वा, सुंदर सुंदर असा संदेश आपण दिलेला आहे. प्रणिता, आता आलेलो आहोत आपण या कार्यक्रमाच्या समारोपाकडे. खरं तर तुम्ही सांगा की बऱ्याच जणांचं असं असतं की खूप कष्ट करायचे पण पैसे ठेवायचे, पुढे बघू, आत्ता नको, थांबूया, पुढे बघू. पण आयुष्यात एक ब्रेक घेऊन कुठेतरी फिरून यावं, जरा रिलॅक्स व्हावं, हे किती आवश्यक असतं. खूप जास्त. प्रत्येकाचं माइंड असं असतं की ते कुठेतरी एक्झॉस्ट होतं आणि प्रत्येकाला गरज असते त्या एका ब्रेकची, ज्यानंतर ना त्यांचं माइंड रिफ्रेश होईल आणि त्यानंतर त्यांना म्हणजे एक नवी सुरुवात करण्याच्या ना आपल्यामध्ये एक ग्रेस येते, कॉन्फिडन्स येतो. त्यासाठी हॉलिडे हा खूपच इम्पॉर्टंट आहे. मग तो शॉर्ट ब्रेक असू दे नाही तर लॉंग ब्रेक असू दे. मग तुम्ही फ्रेंड्ससोबत जा, फॅमिलीसोबत जा किंवा एखादा ग्रुप जॉईन करा, पण फिरणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे प्रत्येकासाठी. अगदीच. आज आपल्या या गप्पा ऐकून अनेक जणांचे तुम्हाला आता फोन येणार आहेत आणि ते नक्की तुमच्याबरोबर फिरायला येणार आहेत आणि त्यांना फिरण्याचं महत्त्व सुद्धा पटलं असेल. खूप खूप आभार या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल आणि इतकं छान मार्गदर्शन सर्व प्रेक्षकांना केल्याबद्दल. धन्यवाद. नमस्ते. Thank you. जीचंही मी आभार मानतो द्यावाले खूप, की त्यांनी आम्हाला आज इथे यायची संधी दिली, तेव्हा खूप आभार आहे जीची. थँक्यू आणि शुभेच्छा. प्रेक्षक हो, हॅलो 24 तासमध्ये वेळ झालेली आहे आता इथेच थांबण्याची. पण ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत राहा झी 24 तास.